आईजी, अरे तू कशाला आलीस? न सांगता गेली तरी मला काही फरक पडला नसता. आता तू आलीच आहेस तर सुखात राहा, चांगली राहा. तुला चांगला नवरा मिळू दे, चांगलं सासर मिळू दे, खूप सुखात राहा. पण आमच्यापासून लांब राहा. चांगला नवरा चांगलं सासर मिळालंच आहे मला आईजी, पण या घरापासून लांब राहण्याचा तुमचा शब्द मोडणार नाहीये मी या स्पर्धेत हरल्यामुळे हे घर सोडून जावंच लागणार आहे मला माहितीये तुम्ही माझ्यावर रागवलाय आईजी, पण तो तुमचा हक्क आहे आणि तसंच आम्हाला क्षमा करून पोटाशी धरण्याचा अधिकारही फक्त तुमचा आहे आणि त्या दिवसाची वाट बघत राहीन मी. आईजी, तुमच्या शब्दाचा मान राखून मी या स्पर्धेत भाग घेतला. मनापासून खूप प्रयत्न केले व त्यासाठी तुमच्या मनात आपुलकी निर्माण व्हावी म्हणून खूप धडपडले. हरकत नाही, ठरल्याप्रमाणे बॅग भरलीये मी, जाते. पण आईजी, आईंपासून रितेशपासून दूर राहण्याची कल्पना पण सहन होत नाहीये हो मला. माझं जीवापाड प्रेम आहे रितेशवर. ज्या दिवशी मी त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला ना, त्या क्षणापासून हे घर तुम्ही सगळे माझे झालात. आईजी, मला तुमच्यापासून दूर नाही राहायचंय हो. तुम्ही एक संधी नाही का देऊ शकत मला? ठीक आहे आईजी, येते मी, पण माझ्या प्रेमावर, तुमच्या मायेवर खूप खूप विश्वास आहे आईजी. ज्या दिवशी हाक माराल ना, धावत येईन मी. येते. सुखी राहा. हे बघ, जे झालं ते झालं. आता मागे वळून बघू नकोस. हा, तुझे मामा मामी तुझ्यासाठी साजेसा मुलगा बघते. जा. काळजी घे. गुड बॉय सारखं वागायचं, आईला त्रास द्यायचा नाही. मम्मीला भाकरीला शिकवलेस ना? असं कसं ग सगळं विपरीत घडलं? माझ्यामुळे हरलीस तू स्पर्धेत. नाहीतर आज राजपाटलांच्या सुनेचा मान मिळाला असता तुला. पण सगळं काही माझ्यामुळे झालंय. आई,
मामा म्हणतो मन आणि मान दोन्ही जपायचं असतं. आपण मन जपूया, मान येईल आपोआप. इतरांचं मन जपतो तसं स्वतःच्या मनावरही अन्याय होऊ द्यायचा नसतो. आई, मला तुमच्या चेहऱ्यावर हसू पाहायचंय. काव्या, काव्य, हे सगळं पटत नाहीये मला अजिबात. या घरातून एकट्या जणाच्या निर्णयामुळे माझ्यावर अन्याय होतोय हे कळतंय ना तुला? पण तरी का जातेस? का? आईजी काय म्हणाल्या होत्या, कुटुंबाच्या हितासाठी कधी कधी कठोर निर्णय घ्यावे लागतात. मी तुला घरच्यांपासून नाही तोडू शकत रितेश, त्यामुळे मला एकटीलाच जावं लागेल. आईजी, राज पाटलांची सून म्हणून या घराचं माप ओलांडलं मी. सासूच्या रूपात आई मिळाली मला, म्हणून खूप आनंदात होते. तोच आनंद घरच्या सगळ्यांबरोबर वाटून घ्यायचा होता. माझ्याकडे जे जे चांगले ते या एखाद्या मोठ्या वृक्षाप्रमाणे असलेल्या मोठ्या कुटुंबाच्या कामी आणायचं होतं. एखाद्या हसत्या खेळत्या घरी अगदी आनंदाने मिळून मिसळून राहायचं होतं. पण तुमची आज्ञा मानून या घराचा उंबरठा ओलांडून जाते. पण राज पाटीलांची सून म्हणून दूर गेल्यामुळे कधी प्रेम कमी होत नसतं आणि नातीही तुटत नाहीत. मी कायम रितेशची बायको, आईंची सून आणि तुमची नातसूनच असेल. येते. राज पाटलांची सून म्हणून वावरणार आहेस बाहेर? आमची बदनामी करणार आहेस? नाही आईजी, मी का करेन बदनामी? मी पण एक राज पाटील आहे आता. माझीच बदनामी मी का करेन? तू स्वतःला राज पाटील म्हणून घेतलं म्हणून तू राज पाटलांची सून नाही झालीस. स्पर्धेमध्ये हरून तू स्वतःहून घर सोडलंस. हे किती जणांना सांगत फिरणार आम्ही?
निघ म्हटल्याबरोबर लगेच निघालीस. खरी सून असती ना तर ती म्हणाली असती परत 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 परीक्षा देईन. घरच्यांचा साधा राग पचवता येत नाही तुला आणि म्हणते राज पाटलांची सून. कोर्टात जाऊन लग्न करणं किंवा एखाद्यावर प्रेम करणं इतकं सोपं नाहीये या घरची सून होणं. 4 माणसांचं फुलपाखरासारखं घर नाही आहे. या एकत्र कुटुंबानं आमच्या आजे सासू पासून घट्ट पाय रोवलेले आहेत. अगं प्रतिष्ठा मिळवलेली आहे, पण उंबरठा ओलांडून बाहेर जाऊन याची प्रतिष्ठा धुळीला मिळवायची तुझी इच्छा मी नाही पुरी करू देणार. असं काही नाहीये आईजी. तुमच्या मनात इतकी मोठी अडी बसली आहे ना की मी चांगल्या मनाने केलेली गोष्ट सुद्धा तुम्हाला वाकडीच दिसते हो. वाकडेपणाचा आरोप तू माझ्यावर करतेस? आम्ही तर राजमार्गाने चाललो होतो. तुला पसंत केली तेव्हा आणि तुझ्या घरच्यांनी नाकारली तेव्हा सुद्धा. वाट वाकडी तुम्ही केली, चोरून लग्न केलं तेव्हा. आणि म्हणते मी राज पाटलांची सून. दाखव, सिद्ध करून दाखव ना. वेगवेगळ्या स्वभावाच्या वेगवेगळ्या कुवतीच्या एकत्र कुटुंबाची सून होणं किती मोठं अग्निदिव्य आहे तुला काय कळणार ग. सगळ्यांना एकत्र घेऊन जाताना आपला झेंडा घेऊन नाही चालत. घरच्या एका झेंड्याखाली सगळ्यांना न्यावं लागतं, सांभाळावं लागतं. मी माझं मला हे सगळं लांब ठेवावं लागतं. जमणार आहे तुला? हो आईजी, मला तुमच्या सकट या घरच्या सगळ्यांना समजून घ्यायचे, या घरचे नियम जाणून घ्यायचे. नियम पाळण्यासाठी असतात, जाणण्यासाठी नसतात. हे घर आमच्या आजे सासूबाईंच्या नियमांच्या भक्कम पायावर उभं आहे आणि प्रत्येक सुनेनी परीक्षा देऊनच ते नियम पक्के केले आहेत. त्याचा वारसा पुढे नेलाय. हे सगळं जमणार आहे तुला? वाद न घालता मोठ्यांचं ऐकणं, नियम पाळणं, हे सगळं जमणार आहे तुला? स्वयंपाक करतेस ना? एकाच बाईच्या डोक्याने करावा लागतो तो. तिकडे वाद घातला, प्रश्न विचारत बसला तर सगळ्या स्वयंपाकाचा पज्जा उडतो. अन्नपूर्णा सुद्धा त्रासते ग. वास्तुदेवताई तशीच असते. मोठ्यांनी बोलणं, मोठ्यांना उलट उत्तरं देणं याच्यानी ती सुद्धा त्रासते. हे सगळं तुझ्या लक्षात राहणार आहे? हो आईजी, मला प्लीज संधी द्या. मी त्या संधीचं सोनं करेन नक्की. दिली संधी. माझ्या नातवाकडे बघून दिली. कारण उघड सांगते तुला, मला माझा नातू हवाय. तुमचं दोघांचं लग्न लावून देते विधिवत. पण संधी दिली आहे, माफी नाही. हे एक क्षण सुद्धा विसरायचं नाही. हो आईजी. पण आईजी हो, माझा निर्णय झालाय. आनंदाने नाही, घरच्या भल्यासाठी घेतलेला एक कठोर निर्णय आहे हा. अग्नीत सोनं तावून सुलाखून निघतं, पण ते सोनं असेल तर, नाही तर वितळून जातं.
पण आईजी, ही अग्निपरीक्षा फक्त माझी नसेल, कुटुंबातली माणसं एकमेकांना खऱ्या अर्थाने जोडलेली असतील तर ही परीक्षा प्रत्येकाचीच असेल. काव्या 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 काय सोड. तर आय एम सो हॅपी. आता फायनली आपलं खरं खरं लग्न होणार आहे. सोड मला, का सोड काव्या? मला खाली. खरं पुरं म्हणजे मग हे लग्न काय खोटं लग्न आहे ना? असं नाही. आय मीन आता आईजी स्वतः लग्न लावून देणार आहे ना आपलं विधिवत. काव्या काव्या मला नाही सगळं अजिबात खरं वाटत नाहीये. हो, चिमटा काय काढतेस? अरे काव्या मी इतक्या गोड मूड मध्ये आणि तुझं काय चाललं? काय सांग ना, कसं करायचं सेलिब्रेट? सांगू? सांग, खरंच सांगू? खरं सांग. नक्की? हे कपडे कपाटात लावायला प्लीज मदत कर ना. सिरियसली? ओके, नाही ठीक आहे. तू आता हस कर चेष्टा माझी. एकदा ना फक्त लग्न होऊ दे, मग दाखवतो तुला. काय करशील? हॅलो मॅडम, मी राज पाटील आहे, कळलं ना? ओ, सो मिस्टर राज पाटील, कपडे नीट लावा. तू थांब, मी ना मामांनाच फोन करतो आणि सांगतो त्यांना तू किती त्रास देतेस मला ते. हो, अरे रितेश, मामाला फोन करायचा होता. थँक्यू, आठवण करून दिलीस. ती शेवटी मलाच काळजी. हो ग, गोडू माझा नवरा. अरे काय चाललंय अण्णा? हा, अरे मी थोडे दिवस काही इथे नव्हतो, तेवढं एवढं सगळं घडून गेलं. अरे ज्या मुलीचं तोंड आयुष्यात बघायचं नाही असं ठरवलं होतं, त्या मुलीला थाटामाटात घरची सून करून द्यायचं. अरे मी तरी काय करणार? ही सगळी आईजींची कृपा. त्यातून ती मुलगी निघाली होती, हा, घर सोडून हरली म्हणून आईजीनी थांबवलं तिला. मला हा प्रकारच कळला नाहीये. आईजी, तू आबांना न विचारता परस्पर तिला थांबवलेस. आता बसली ती आपल्या उरावरती, ती नाही जात आता. राज पाटलांची आबरू वाचावी म्हणून मी तिला थांबवलं. त्यांनी कोर्टात लग्न केलं, त्यामुळे ती राज पाटलांची सून हे सगळ्यांना कळणारच. मग आता ती बाहेर का म्हटल्यावर काय सांगणार? प्रत्येकाला आपण सांगत सुटणार. त्यापेक्षा काय, तुझी अक्कल काय आमच्या पुढे धावायला लागली का आता? नाहीतरी पुढे पुढे करायची हौसच आहे तुला. हे बघ, मी लगाम धरलाय ना म्हणून, नाहीतर माझ्या खुर्चीवर बसायला कमी केलं नसतंय मी. काय गरज होती त्या मुलीला घरात थांबून घ्यायची? 4 दिवस डोकं आपटलं असतं तिने बंद दरवाज्यावर, गेली असते निघून. काय काय अवमान? एक अक्षर बोलू नकोस. सारा कौतुक केलं की बसली डोक्यावर माझ्या. अरे पण मग आता पुढे काय? आता पुढे काय करणार आपण? बाण सुटलाय आता हातातून. आधीच त्या नंदिनीनं आपल्याला तोंड घशी पाडलंय. त्या नानासाहेबांशी आपल्याला असलेले जे जन्माचे संबंध होते ना, ते सगळे बिघडलेत आता. या मुलीमुळे आता बदनामी होऊ नये म्हणून ना, आई एकदाच ते लग्न लावून टाकूया आपण. आबा, तुम्ही सुद्धा आता जास्त ताणून धरू नका. शांत राहा. इकडे इकडे ये. काय म्हणलो मी? माझ्या समोर ये. हे बघ, ही शेवटची चूक तुझी नारायणी, कळलं का? हा, ये ना, ती मुलगी तुझ्यामुळे या घरात राहणार आहे. कुणामुळे? माझ्यामुळे. हे बघ, यापुढे ती मुलगी जे काही वागेल त्याला तू जबाबदार असशील, कळलं का? कोण जबाबदार असेल? मी हे बघ, आता ती जर मुलगी चुकली तर शिक्षा तुला. कोणाला?
मला लागा तयारीला. लग्नाची तयारी करा.